रायगड जिल्ह्यासह कोकणात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे बागायतदारांचे अपरिमित असे नुकसान झाले। सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झालेला वादळवारा व पावसाने भात पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाले। अतिवृष्टीने शिहू बेंसी विभागात कापणीला आलेले पीक शेतात अक्षरशः चिखलात रुतले, कुजले आणि त्या धनाला कोंब आल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला। प्रभावती मधुकर घासे, ही अवस्था बघा, सगळा रुजलेला भात शेतातून काढलेला हाणलाय पावसातूनच। कोण बघायला आलं? कोण नाही बघायला आलं। हे पहिल्यांदा तुम्ही जुलर देवासार आलं। काय झाले शेतीची अवस्था? काय शेतीची रुजलाय भात सगळा, एवढी मजूर करा घेऊन तिकडे फाट्यावर खोली भरलेली आहे। आता हितला टाकलाय भात, नंतर तिथं जातं। पाऊस पडतोय, रात्री किती रात्रभर करे, हा भात इथं लादीवर टाकला तो रुजला। त्याला मोड येत आहेत? मोड येतात, हे बघा बघा तुम्ही हातात दाणं घेऊन। सरकारकडे काय मागणी? काय मागणी आता अपेक्षा आपली हीच भरपाई। शेतकऱ्याच्या शेतातील सोन्यासारख्या पिकाची अतिवृष्टीने नासाडी तर केलीच, मात्र उद्ध्वस्त झालेले पीक पाहून शेतकरी हंबरडा फोडून धाय बोकलून रडतात। मात्र त्याहूनही वेदनादायी म्हणजे शिहू विभागासह इतरत्र अनेक ठिकाणी भात पिकाचे नुकसान झालेल्या शेताच्या बांधावर आजवर कोणी प्रशासकीय अधिकारी पाहणीसाठी व शेतकऱ्यांची झालेली वेदनादायी अवस्था पाहण्यासाठी फिरकलेला नाही, की कोणी आमदार खासदार मंत्रीही फिरकला नाही, असा संताप येथील शेतकरी विश्वनाथ गदमळे व शेकडो शेतकऱ्यांनी व्यक्त केला। मी विश्वनाथ देवजी गदमळे, शेतकरी म्हणून माझी 2.5 एकराची शेतीची कापणी 21 तारखेला केली होती आणि 21 तारखेपासून जो पाऊस लागला तो आतापर्यंत 3 तारखेपर्यंत पाऊस थांबलाच नाही। त्याच्यामुळे ही दैना अवस्था आणि सगळा कुजलेला भात आणि कोंब आलेला भात हा पूर्ण नापीक झाला असून खाण्याच्या लायक एक मनभरसुद्धा शिल्लक शेतकऱ्याला मला राहिलेला नाही। त्याच्यामुळे माझी दुरावस्था फार बिकट झालेली आहे आणि गावातील शिहू विभागातील पूर्ण शेतीची नुकसानकी झालेली आहे। प्रत्येक शेतकरी धायधाय रडत आहे आणि मिळेल तसा हातात आपला कसा शेर 2 मन आपला कसा गोळा करत आहे। अशा अवस्थेत असताना इतकी प्रशासकीय मंडळी कुठं काय पंचनामा करताना दिसत नाही। शिहू ग्रामपंचायतचा ग्रामसेवक गेली 15 दिवस झाले ग्रामपंचायतच्या एरियामध्ये फिरकला सुद्धा नाही, कुठे ट्रिपसाठी गेलेला आहे बाहेर आणि इथं शेतकरी धायधाय रडत आहे। तरी कुठलीही शासनाची मंडळी येऊन मी कृषीवाल्यांना सुद्धा फोन केला आणि सांगितलं त्यांना परिस्थिती की शिहू ग्रामपंचायतचा ग्रामसेवक कुठे गेलाय म्हणून। आता त्याच्या अवस्थेत लक्ष देऊन शासनाने योग्य ते लोकांना भरपाई द्यावी हीच आमची नम्र विनंती। शेतीची पूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर शेती पूर्ण बाद झालेली आहे। शेतीमध्ये मिळण्यासारखा काही नाही, मिळेल तसा शेतकरी आता सध्या मशीन लावून काय 2-4 मन मिळेल तो गोळा करत आहे। माझ्या उत्पन्नात 100% माझ्या 2.5 एकर शेतीमध्ये मला काही मिळालेलं नाही। जो मिळाला तो घरी मी आणलाय त्याला पूर्ण रुजलेला आहे, कुजलेला आहे, त्याच्यातनं काही मिळू शकत नाही। हा प्रत्यक्ष इथं मी घरी आता तुम्हाला इथं दाखवत आहे, याची पाहणी करून योग्य ती भरपाई मिळावी एवढीच नम्र विनंती। अवकाळी पावसाच्या दैना अवस्थेमुळे शिहू विभागातील शेतीचा पूर्ण 100% नुकसान की इतकी चालायला गेलेली आहे की लोकांना मुठभर जेवायला सुद्धा अन्नाचा कण मिळू शकत नाही। आणि अशा अवस्थेत रायगड जिल्ह्यातील नेते मंडळी मंत्री कोण इथं टोकून बघत नाही। गेली 40 वर्षापासून मी इथली अवस्था बघतो की कधीतरी कुठं बोटावर मापासारखे कोणाला 2000-4000 मिळले असतील माझ्या माहितीप्रमाणे, पण आजपर्यंत लोकांना नुकसान भरपाई म्हणून आणि इथं येऊन पाहणी करून प्रत्यक्ष कोणी असं गेलेला नाही, कुठलाही नेता इथं येऊन गेलेला नाही। मग नेते मंडळी रायगडमध्ये करते। एका बाजूला शेतकरी भात पीक उद्ध्वस्त झाल्यानं जगावं की मरावं या द्विधा मनस्थितीत आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रशासकीय यंत्रणा निष्क्रिय असल्याचं पाहायला मिळतंय। तसेच येथील शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रशासनाकडून तातडीने पाहणी करून सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।